नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का? तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का? तुम्ही वर्षानुवर्ष त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का? तुम्ही दिवस-रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का? जर उत्तरे माहीत असतील, तर कृती करायला अडचणी येत आहेत का? जे तुम्ही करत होता, ते तुम्ही करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळाले, तेच तुम्हाला परत मिळणार. जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल तर IRDM समुदायामध्ये सामील व्हा. माझे नाव नितीन साळकर आहे. मी NLP मानसोपचार तज्ञ आणि करिअर इंटेलेक्ट कोच आहे. मी विद्यार्थी आणि उद्योजकांचे प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो. आजचा विषय आहे ग्राहकांची वर्गवारी. तुमच्याकडे ग्राहक न टिकण्याचे प्रमाण जास्त आहे का? तुमचा ग्राहक तुमची उत्पादन सेवा नाकारत आहे का? तुमचा ग्राहक किमतीसाठी घासाघीस करत आहे का? तुमचे मार्केटिंग धोरण अयशस्वी होत आहे का? तुमचे विक्रीचे प्रमाण कमी आहे का? तुमचा ग्राहक कोण आणि कुठे आहे याबद्दल तुम्ही गोंधळलेले आहात का? तुमचा ग्राहक उत्पादन सेवेसाठी स्पर्धक कंपनी पसंत करत आहे का? तुमच्याकडे निष्ठावंत ग्राहकांचा समुदाय नाही आहे याची तुम्हाला काळजी वाटत आहे का? याचे साधे कारण म्हणजे तुम्ही तुमचा ग्राहक कोण आहे हे ओळखलेले नाही आहे. ग्राहक किंवा गिराईक म्हणजे अशी व्यक्ती जी तुमच्या उद्योगाकडून त्यांच्या गरजांसाठी वस्तू आणि सेवा खरेदी करतात. ग्राहक म्हणजे अशा व्यक्ती ज्या एखाद्या व्यावसायिकाकडून किंवा कंपनीकडून व्यावसायिक सेवा खरेदी करतात. उदाहरणार्थ विमा, कोचिंग क्लास, चार्टर्ड अकाउंटंट, वकील वगैरे. गिराईक म्हणजे अशी व्यक्ती ज्या उद्योगाशी औपचारिक व्यावसायिक संबंध न ठेवता दुकानामधनं जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात. वस्तू सेवा विकण्यापूर्वी नेमकी कोणाला वस्तू सेवा विकायची आहे हे उद्योजकाला कळले पाहिजे. ग्राहकाला वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी प्रभावित करणारी व्यक्ती. ग्राहक जो निर्णय घेतो आणि पैसे देतो. अंतिम वापरकर्ता जो प्रत्यक्षात उत्पादन सेवा वापरतो. लाभार्थी स्वयंसेवी संस्थेमध्ये लाभार्थी असतात. उदाहरणार्थ संस्थेला मिळालेल्या देणगीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण होते. तुमच्या व्यवसायासाठी या सर्व व्यक्ती एकच असू शकतात किंवा त्या वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात. पुढची पायरी म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्राहक वर्गाचे लहान गटांमध्ये विभाजन करावे लागेल. कारण प्रत्येक गटाच्या गरजा, समस्या आणि प्रेरणा वेगवेगळ्या असतात. ग्राहकाची सर्वसाधारण वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. व्यक्ती, कंपनी, इंडस्ट्री आणि सरकारी योजना. ग्राहकांचे अधिक तपशीलवार विभाजन पुढीलप्रमाणे आहे. लोकसंख्याशास्त्र. ह्यात वय, लिंग, उत्पन्न, शिक्षण, व्यवसाय, कुटुंबाचा आकार, वैवाहिक स्थिती इत्यादींचा समावेश आहे. मानसशास्त्र. ह्यात जीवनशैली, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, दृष्टिकोन, मूल्ये इत्यादींचा समावेश आहे. भौगोलिक. ह्यात जागतिक, संपूर्ण भारत, राज्य, शहर, गावे इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. वर्तणूक. ह्यात ग्राहक किती वेळा वस्तू सेवा खरेदी करतात, हंगामी खरेदी करतात का, तुमच्याशी ग्राहक एकनिष्ठ आहे का, इत्यादींचा समावेश आहे. एकदा तुम्ही तुमच्या ग्राहकाची वर्गवारी ठरवली, की पुढची पायरी म्हणजे
ग्राहकाच्या खालील प्रकाराप्रमाणे मार्केटिंग आणि विक्री धोरण आणि प्रणाली आखणे. संशयित. सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत नसते की प्रत्येक अनोळखी व्यक्ती तुमचा ग्राहक बनू शकते की नाही, म्हणून ती व्यक्ती संशयित ग्राहक असते. संभाव्य. जेव्हा तुम्ही तुमची व्यावसायिक ओळख त्या व्यक्तीला करून देता आणि ती व्यक्ती तुमच्याशी चर्चा करण्यास तयार होते, तेव्हा तो तुमचा संभाव्य ग्राहक बनतो. ग्राहक. जेव्हा ती व्यक्ती तुमची उत्पादन किंवा सेवा खरेदी करते, तेव्हा ती व्यक्ती तुमचा ग्राहक बनते. निष्ठावंत ग्राहक. जेव्हा ग्राहक तुमच्याकडून पुन्हा पुन्हा खरेदी करतो, तेव्हा तुमचा तो निष्ठावंत ग्राहक बनतो. ब्रँड अँबॅसेडर. जेव्हा तुमचा ग्राहक तुम्हाला इतर ग्राहकांचा संदर्भ देतो, तेव्हा तो तुमचा ब्रँड अँबॅसेडर बनतो. ग्राहकाची वर्गवारी कळल्यानंतरच तुम्हाला तुमचा उद्योग मजबूत ब्रँड बनवता येतो, कारण ती तुम्हाला पुढील गोष्टींसाठी उपयोगी पडते. उत्पादन सेवा नवनिर्मिती आणि सुधारणा धोरण, वस्तू सेवेच्या किंमतीचे धोरण, मार्केटिंग आणि विक्री धोरण, ग्राहक संबंध आणि ग्राहक टिकवण्याचे धोरण, व्यवसाय विस्तार धोरण, व्यवसाय मॉडेल बनवणे, तुमच्या कार्यालयामध्ये तुमच्या ग्राहकासाठी भावनिक वातावरण निर्माण करणे. जर तुम्हाला तुमचा मजबूत ब्रँड तयार करायचा असेल, तर तुम्हाला ब्रँडिंगची वैज्ञानिक व्याख्या समजून घ्यावी लागेल. ग्राहक त्यांच्या आयुष्य आणि ध्येयाच्या संदर्भित प्रश्न आणि समस्यांचे जो उद्योग निराकरण करतो, अशा व्यक्ती, संस्था आणि जागेशी ग्राहक एकनिष्ठ राहतो, तेव्हाच मजबूत ब्रँड बनतो. धन्यवाद. तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का? तर चॅनलला लाईक करा. ह्याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक सुंदर कोट आहे, जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला, जर लांब जायचे असेल तर एकत्र चाला. एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा. प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा. उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील. धन्यवाद.